असलेल्या स्नेही लोकांची मदत आपल्याला लागतेच, पण त्यात आपल्या पतीची साथ इतकी मोलाची असेल तर त्याबद्दल काय सांगायचं. मी संजय काकडे सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपल्या शुभेच्छा प्रदान कराव्यात. उषा काकडेंच्या नवीन ह्या प्रोजेक्टसाठी करण जोहर आले, त्यांचे मी आभार मानतो. ठाकरे वहिनींचं पण मी आभार मानतो इथं, आणि व सर्व समोरच्या आलेल्या व्यक्तींचे आभार मानतो. फिल्म इंडस्ट्रीज अशी आहे की जेव्हा मला माझ्या मिसेस सांगितली मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, तर मी म्हटलं नक्कीच हे क्षेत्र असं आहे की भारतातले 145 कोटी संख्यापर्यंत प्रत्येक मॅसेज आपण पोचू शकतो. जसे पूर्वी आपले पिक्चर व्हायचे की पूर्व पश्चिम असतील किंवा आता नवीन नवीनमध्ये 3 इडियट्स असतील, असे पिक्चरमधनं जे मेसेज जातात देशासाठी, एकता देशाची राखण्याची क्षमता फिल्म इंडस्ट्री ठेवती. मी करण जोहरने एवढं सांगतो की मेसेज देणारे पिक्चर जर आपण केले यापुढे थोडेफार, तर देशावरती त्यांचं एक चांगलं कौतुकाची थाप मारतील देशातली जनता. सर्व धर्मांना जोडून पुढे जाण्याची फक्त फिल्म इंडस्ट्रीचीच ताकद आहे की सगळ्या समाजाला एकत्र ठेवून योग्य ते मेसेज पाठवून, कारण प्रत्येक पिक्चर हा जवळजवळ 70% जनता पिक्चर बघती प्रत्येक भाषेमध्ये. त्यामुळं करण जोहरसारख्या डायरेक्टरांनी प्रोड्युसरांनी देशात मेसेज राहून एकता कशी निर्माण राहील ह्याचे प्रयत्न या पुढे करावे, एवढेच बोलतो, एवढेच शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर मी शर्मिलाताई ठाकरेंना विनंती करतो, त्यांची वेगळी ओळख अजून काय करून देणार. अत्यंत जवळच्या स्नेही हितचिंतक म्हणून आज शर्मिलाताई इथे उपस्थित आहेत. शर्मिलाताईंचा आवाज बसलाय म्हणून त्या आधीपासून मी बोलणार नाही असंच म्हणत होत्या, पण ठाकरे म्हणल्यानंतर आवाज बुलंदच असणार. माझा आवाज जरा विचित्र बसलाय, त्याच्यामुळे मी उषाताईंना विनंती केली होती की मला फार बोलायला लावू नका, तरी पण 2 शब्द बोलते. स्टेजवर उपस्थित सगळे मान्यवर, आमचे खूप लाडके मित्र करण जोहर आणि हॉलमधील सर्व मान्यवरांना नमस्कार. निवडणूक संपली तरी माझा आवाज अजून सुटला नाही आहे, पण मी खास उषाताईंसाठी आलेली आहे इकडे, कारण मला त्यांचं एक गोष्ट आवडते की त्या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असतात. जसं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सगळ्यात उत्तम काम मला त्यांचं आवडतं म्हणजे गुड टच बॅड टचमध्ये त्यांनी सर्व शाळांमध्ये इतकं सुंदर काम केलेलं आहे. आज समाजात आपल्याला माहिती पण नसतं की आपली मुलं, आता मला तर नातू झालं आहे, आपल्या मुलांना कधी कुठच्या वेळेला कुठे काय सहन करायला लागत असेल आपल्याला कळत नाही. बेसिक स्टार्ट्स फ्रॉम स्कूल डेज. सो त्यांनी शाळेंपासून ते चालू केले. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत. आणि आता त्यांनी नवीन फील्डमध्ये प्रवेश केला आहे जो माझ्या खूप क्लोज टू हार्ट आहे, कारण माझं माहेर या इंडस्ट्रीतलं आहे. माझे वडील खूप वेल नोन मराठी नाटकातले होते, प्रोड्युसर. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते उषाताई. तुम्हाला करण जोहर यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. असा एवढा तुमच्या पाठी खंदा उभा असल्यावर तुम्हाला गरजच नाही, तुमचे सगळे पिक्चर सुपरहिट होतील. धन्यवाद. धन्यवाद. मी शर्मिलाताई आणि संजय सरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आणि यानंतर ज्या मुख्य सोहळ्यासाठी आणि त्यानंतरच्या एका स्पेशल अनाउन्समेंटसाठी आपण सगळे इथे उपस्थित आहोत आणि मला माहिती आहे तुमची उत्सुकता बऱ्यापैकी ताणली गेलेली आहे, त्या कार्यक्रम सोहळ्याला आपण सुरुवात करूया. लोगो अनावरणाचा कार्यक्रम इथे होणार आहे श्री करण जोहर आणि उषा मॅम यांच्या उपस्थितीत. मी श्री करण जोहर यांना विनंती करतो की आपल्याला त्या पोडियमवर जाऊन मॅडम सांगतील त्यावेळेला तुमचा हात त्यावर ठेवायचा आहे, सो दॅट या लोगोचं अनावरण एका खास पद्धतीने इथे होणार आहे. उषा काकडे प्रोडक्शन्स ची आम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उषा काकडे प्रोडक्शन्स
अत्यंत ड्रामॅटिक पद्धतीनं या लोगोचं अनावरण झालेलं आहे. सो यू कॅन इमॅजिन की एखादं प्रोडक्शन हाऊसची सुरुवात इतकी उत्तम झाल्यानंतर त्यांचे पुढचे मनसुबे कसे असतील. हा अजून एक ड्रामा आहे. मी मॅम आणि करण सरांना पुढे यायची विनंती करतो. आणि उषा मॅम, मला आपल्याला विचारायचं आहे की या प्रोडक्शन हाऊसची संकल्पना कशी सुचली आणि या पुढे आपल्या डोक्यामध्ये काय काय प्लॅन्स आहेत, काय काय मानस आहेत, आम्हाला सगळं ऐकायला आवडेल. प्लीज पुढे या. शर्मिलाताईंसारखा माझाही आवाज बसला आहे, पण मी एवढंच सांगते की इथं आलेले सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे करण सर. मनीष मल्होत्रा येतच आहेत, थोडे रस्त्यात त्यांना उशीर झाला. मी खरंच या दोघांचं कौतुक करते. मी यांना विचारलं की असं मी मूव्ही करते. त्यांनी सांगितलं बिंदास्त करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणजे फिल्म कुठली असो, आम्ही तुमच्या पाठीशी राहणार. आणि आजपासून तुम्ही मला प्रोड्युसर म्हणू शकता. मला असं वाटतं की उषा मॅमची खरी ओळख हीच आहे की त्या बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. त्यामुळे आय एम शुअर या प्रोडक्शन हाऊसचा लोगो आज इथे अनाऊन्स झालाय. पण फक्त तेवढंच नसून आता प्रोडक्शन हाऊस म्हणल्यानंतर त्यातनं निर्मिती कसली करणार याची पण आम्हाला उत्सुकता आहे. तर मला सांगा, तुमच्या डोक्यातून ज्या कल्पना आहेत त्या तुम्ही अर्थातच तुमच्या कामातून सांगालच, पण इफ यू अलाव मी, या प्रोडक्शन हाऊसद्वारे अर्थातच उषा काकडे प्रोडक्शन्सद्वारे ज्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती या ठिकाणी आम्ही अनाऊन्स करणार आहोत, त्या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि माझा खूप चांगला मित्र याला मी मंचावर यायची विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, तेजपाल वाघ. तेजपालला मी विनंती करतो की तेजपाल, उषा काकडे प्रोडक्शन्स या प्रोडक्शन हाऊसची आज अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तुझं लिखाण आहे, तू दिग्दर्शित करणार आहेस. तर याबद्दल आम्हाला जास्त ऐकून घ्यायला आवडेल. मी साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातला मुलगा आहे, ज्यानं शेवटची फिल्म DVD वर बघितली, कभी खुशी कभी गम, आणि ती DVD खराब झाली म्हणून मी 150 रुपये त्या व्हिडिओ पार्लरवाल्याला देऊन आलो होतो. तेव्हा मार पण घालला होता. आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभा आहे. आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक गॉड फादर असावा लागतो. आज मला गॉड मदर मिळालेली आहे, उषा काकडे मॅम. कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं. आणि या इंडस्ट्रीमधली माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे खूप आभार मानायचे आहेत, कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो. आणि त्यांच्याकडे दरवेळेला कोणी ना कोणीतरी सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे म्हणून स्क्रिप्ट घेऊन येत होतं. पण मॅमचं एक वैशिष्ट्य चांगलं की ते प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तयार आहेत. आणि माझ्यासारख्या नवोदित, म्हणजे मी टेलिव्हिजन आणि फिल्म्स लिहिल्यात पण दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच करतोय. आणि मॅमनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात. आणि तेवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर माझ्यासारखे जेवढे तरुण आत्ता मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, त्याच्यासाठी नक्कीच UKP म्हणजेच उषा काकडे प्रोडक्शन्स हे त्यांचं घर असणार आहे पुढच्या काही काळासाठी आणि अनेक वर्षासाठी. तेव्हा थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल. आणि या प्रोडक्शनच्या अंडर मॅमच्या मनात आत्ता पुढच्या काळामध्ये 5 सिनेमे करायचं असं डोक्यात आहे. उसमें से एक हिंदी है और 4 मराठी फिल्में हैं. और करण सर जैसे लोगों का हाथ आशीर्वाद अगर साथ में हो तो वो भी ब्लॉकबस्टर हो जाएंगी. तो अभी ये पहली फिल्म जो हम लोग करने वाले हैं वो ऑब्वियसली मराठी फिल्म है. और ये मराठी फिल्म है क्योंकि ये बहुत हमारे दिमाग में ऐसा था की पहली फिल्म हम मराठी ही करें. तर या मराठी फिल्मच्या कास्ट अँड क्रूला मी वरती बोलवण्याची विनंती करतो. या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या सुमेध आणि हेमल यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. त्याचसोबत या खरं तर ही म्युझिकल फिल्म आहे. याचं ज्यांनी म्युझिक केलंय त्या देवदत्त बाजी या नवोदित संगीतकारालाही मी बोलवतो. याचा आणि या सगळ्याच कास्ट अँड क्रूला आता बोलवू शकत नाही, लिमिटेशन आहे. पण आमच्या 2 यंगेस्ट
ॲक्ट्रेस आत्ता इथं उपस्थित आहेत युविका आणि आराध्या, त्यांनाही मी मंचावर बोलवतो. त्यांचाही एक स्पेशल रोल आहे. फिल्म काय आहे तर करण सरांच्या सोबत आम्ही उभे आहोत. तर त्यांच्याकडून आतापर्यंत जेवढ्या फिल्म्स पाहिलेल्या आहेत तर त्यांची बरोबरी तर करूच शकत नाही, पण त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मराठीमध्ये एक पहिल्यांदा असा आम्ही प्रयत्न करतोय की मराठीत आजवर पाहिली नसेल इतकी रोमॅन्टिक फिल्म आम्ही बनवत आहोत. आणि त्यामध्ये हे गोड कपल असणार आहे, सुमेध आणि हेमल. मी सुमेध आणि हेमल यांना एक 2 शब्द बोलायला सांगतो. First of all, thank you so much for being here and making this moment for me so special. एक स्वप्न असतं जेव्हा आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं खूप खूप चांगलं वाटतं. हा तो मोमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम, तेजपाल दादा, करण सर या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे. अँड आय एम रिअली एक्सायटेड. मूवीबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही. मी एक सांगते की ह्या 2 मुली तुम्हाला त्रास देणार आहेत. चालेल, असा त्रास चालेल आयुष्यात. मला बराच त्रास बघितलाय, हा तर नक्कीच चालेल मला. बट येस, थँक्यू सो मच. आय एम व्हेरी कॉन्फिडंट दॅट द प्रोडक्ट दॅट द प्रोडक्शन इज मेकिंग विल बी अमेझिंग. आणि मी माझ्या साईडने फक्त मेहनत करीन, चांगला करायचा प्रयत्न करीन. आय एम व्हेरी शुअर की जे केलं जाईल या प्रोजेक्टमध्ये ते लोकांना आवडेल. थँक्यू. May I request all of you to shift a little bit towards your right so that we can stand along with the logo. So We that don't everyone feel like covering the logo. It's so No, no, beautiful. no. You cannot cover anything. You're so beautiful. We keep on looking at you. Please. नमस्कार, मी हेमल इंगळे आणि आज उषा काकडे प्रोडक्शन्सचा लोगो तुम्हा सर्वांना पाहायला मिळतोय. सुमेध आणि मी खूप एक्सायटेड आहोत कारण जसं अभिजित तू म्हणालास की ज्यांना फाउंडेशन स्ट्रॉंग कसं बिल्ड करायचं ते माहिती आहे, अशा फील्डमधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे. सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे, तेजपालला, मला, सुमेधला, की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतोय. सो थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने. आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण सर इज हिअर टुडे अँड द फिल्म इज अ लव्ह स्टोरी. सो वॉट I mean, it's a dream come true that I'm getting your blessing to start this journey. As Tejpal said, इतकी रोमॅन्टिक फिल्म कधीच पाहिली नसेल, इतका रोमॅन्स या फिल्ममध्ये आणि गॉड ऑफ रोमॅन्सचे ब्लेसिंग्स आमच्या सोबत आहेत. सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर 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 हिट होणार. थँक्यू. And I'm damn sure आप सभी के दिल में जो सवाल शायद अब तक 10 बार आया होगा कि Yes, Tejpal? Hello everyone. I am also happy. Thank you for giving me this opportunity. Oh. Thank you. Bye. Bye. Hello everyone, my name is Aradhya. I'm very happy that I'm performing in this movie. Thank you. Tejpal, you were wrong. The film is not only romantic, but I'm definitely sure it's going to be so cute with these 2 little angels. Thank you so much for being here. And I'm sure आप सभी के दिल में जो सवाल अब तक आए होंगे कि अरे इतना सब कुछ हो रहा है, रोमांटिक है, ये है, वो है, लेकिन फिल्म का नाम क्या है? तो उषा मैम, तेजपाल, आप फिल्म का नाम कब बताएंगे हमें? सिनेमाचं नाव हे खूपच साधं सोपं आहे आणि खरं तर ते माझं निकनेम आहे आणि मॅमच्या खूप जवळचं नाव आहे. तर मला असं वाटतं की मॅमनीच ते नाव सगळ्यांना जाहीर करावं, प्लीज, जेणेकरून ते स्क्रीनवर पण सगळ्यांना दिसेल. विकीज फर्स्ट लव. विकी नावाची फिल्म आहे. Vicky, full of love. Written and directed by Tejpal Jayankwar. Usha Kakade presents Vicky, full of love. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उषा काकडे प्रोडक्शन्स ची पहिली निर्मिती
Vicky, full of love. I'm damn sure, and I'm already excited with the kind of creative which I'm looking at. Written and directed by Tejpal Jayant Wagh, सुमेध आणि हेमल सारखे इतके उत्कृष्ट कलाकार आहेत. 2 लिटल एंजल्स आहेत. करण सरांचा सपोर्ट आहे या सगळ्याला. त्यामुळे आय एम शुअर दिस इज गोना बी अ वंडरफुल बिग ह्यूज एंटरटेनर अँड वी ऑल आर वेटिंग फॉर इट. फक्त मला असं वाटतं द एंटायर टीम इज हिअर. सगळे मान्यवर आहेत, दिग्गज आहेत. तर या चित्रपटाचा मुहूर्त करण्याचा, सर इसका मुहूर्त करने का इससे और मौका अच्छा क्या हो सकता है. आप है यहाँ पे, हमारे सभी दोस्त हैं, सभी चाहने वाले हैं और सभी मीडिया कर्मी हैं. तो मुझे ऐसे लगता है, मैम प्लीज़ अलाउ अस कि फिल्म का मुहूर्त भी अगर करण सर के हाथ से आप सभी की उपस्थिति में यहीं पे हो जाए तो इससे अच्छा कुछ नहीं हो सकता. कैन वी गो अहेड? करें? येस. सो मी रिक्वेस्ट करतो क्लॅप द्यायची करण सरांना, उषा मॅम, सगळी टीम, हेमल, सुमेध, बाजी या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि तुम्हा सगळ्या मान्यवरांच्या, कलाकारांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूँगा ऑन द लॉन्च ऑफ उषा काकड़े प्रोडक्शंस. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. एंड आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था, बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं. एंड उषा जी has been a dear friend, a big friend of the community, has contributed through her philanthropy and so much, not only to the film industry but so much around her, and supporting children, health and education. She has really emerged victorious. And बहुत सारा आपको, ढेर सारा आपको प्यार, आपको स्नेह, आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको. And मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा fan हूँ. And I'm just so happy and privileged कि आज मैं इस मंच पे खड़ा हूँ to launch a powerful production house, Usha Kakre Productions. And I just saw such immense talent on stage जो आज सेल्फी खींच रहे हैं आप एक दूसरे का, very lovely. To the launch of Vicky. Vicky already बहुत ही lucky title है, इसका donor भी बन चुका है. अभी फुल ऑफ लव भी आएगा. विकी कौशल बहुत बड़े स्टार है, तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने. बहुत बहुत बधाई हो टू सुमेध एंड हेमल एंड टू तेजपाल.
बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, वरना सारी जो है वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया महारोज शॉट पे, उसके बाद मैं अपना लक यहाँ आपको नहीं दे पाया। तो वाकई मैं दिल से चाहता हूँ कि आपकी ये पिक्चर बहुत बड़ी हिट हो, ब्लॉकबस्टर हो, और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दे तो मैं बहुत खुश हो जाऊँगा। जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुँच जाऊँगा, क्योंकि वैसे पैसों की कभी कमी नहीं होनी चाहिए। बहुत सारा आपको प्यार। एंड यहाँ इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था, खुशी भी। खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है, और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी। तो कुछ 30 साल से मैं इस इंडस्ट्री का हिस्सा हूँ, तो बहुत स्नेह और इज्जत के साथ सब मुझे मिले, लेकिन मैं डर गया कि आई एम 52। लास्ट 2 वीक्स अगो आई टर्न 52, लेकिन दिल तो बच्चा है जी अभी भी। और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो ब्रेन है ना वो जेनजी की तरह घूमता है, उसी तरह जाता है। तो प्लीज जब आप मिले मुझे बस गले लगाइए, दैट्स ऑल आई वांट। दैट्स लव एंड रिस्पेक्ट फॉर मी, एंड थैंक यू सो मच। आई एम सो ऑनर्ड उषा जी टू बी हियर टुडे। वादा कीजिए कि हर बार जब आप ऐसा कोई बड़ा लॉन्च करेंगे आप मुझे जरूर बुलाएंगी, क्योंकि मैं अपने सोबर सिंपल सूट में आ जाऊंगा। Thank you, ladies and gentlemen. Thank you so much. Sir, you are a sweetheart and your touch is like a Midas touch. So I'm damn sure Usha Kakade presents Wiki Full of Love, written and directed by Tejpal Wagh, will be a wonderful hit and Marathi audiences will receive it in a huge manner. But it is my personal request, since you are Maharashtrian, आप मुंबई में रहते हैं, मराठी फिल्म का लॉन्च है, तो हम में से बहुत लोगों की चाह है कि थोड़ा सा अगर आप मराठी में, with my help obviously, अगर मैं आपको बताऊं और आप पीछे पीछे कहे तो, या अदरवाइज आई एम डैम श्योर योर मराठी इज वेरी गुड। No. It's unfortunate that my Marathi is not good, because I'm very proud of the state I live in. I'm very proud of the city I live in. I'm very proud of the deep-rooted culture and rich heritage that not only Marathi cinema but the Marathi history has had in the large scheme of things. And I'm very proud that I'm born in this state. And I'm always very honored that I'm part of this wonderful city. And we are damn sure. So आप बताइए, may I help you with couple of lines? मी आज विकी फुल ऑफ लव या चित्रपटाला, विकी फुल ऑफ लव चित्रपटाला खूप मनापासून हाँ दिल से मनापासून शुभेच्छा देतो सॉरी। मैं जब बचपन में एक शो देखता था, आमची माटी आमची मानसा, Oh. वो मेरा फेवरेट शो था, उतना मैं बोल सकता हूँ मराठी में। हाँ जी, हाँ। मनीष मल्होत्रा लेट हैं, उनकी तरफ से मैं माफ़ी मांगना चाहूँगा। वो बहुत बड़े हमारे देश के बहुत बड़े डिज़ाइनर हैं, तो वो बहुत बड़े बड़े शादियां कर रहे हैं आजकल, और उनका ब्रांड बहुत ही बड़ा है, इसीलिए उनके पास शायद इतना वक्त नहीं होगा हमारे साथ इस मंच पे खड़े होने का। उनकी तरफ से मैं माफ़ी मांगना चाहूँगा, लेकिन उषा जी कह रही हैं कि वो 5 मिनट में आ जाएंगे। मेरी रिक्वेस्ट है वो तो आधे घंटे भी पहले सुना था कि वो 5 मिनट में आ रहे हैं। उनका 5 मिनट अभी आएगा या 5 मिनट के बाद या 5 घंटों के बाद? जियस ला फोन कर। जियस कहाँ है? सर तब तक may I ask you a couple of questions? Yes. So that we would love to have an interaction with you. जैसे आपने अभी बोलते समय कहा कि you are a big fan of Marathi cinema. Yes. And I'm damn sure with Rinku you have already worked. In fact, we were very privileged and honored to remake Sairat, which is I think the crowning glory of Marathi cinema. मुझे अभी भी याद है उस पल जब मैंने Sairat देखी, and I was so shaken by the film कि मैं वाकई 10 या 15 मिनट उस देखने के बाद मैं बोल नहीं पाया। And what outstanding performances! Wow, I bow my head down to this talent, incredible talent. So my question is, कि currently we all are seeing all the South Indian films like Tamil, Telugu are doing wonders. We all are loving it. Even without the subtitles, we understand what is the matter. Right. And as you know, even Marathi films are based on literature, some wonderful stories, some best of the actors, which even Indian cinema, Hindi film industry also loves to work with. So what do you think, what is current scenario of the Marathi film? और आपको क्या लगता है कि क्या चीज़ें अगर हो या ऐड हो जिसकी वजह से मराठी सिनेमा भी
जितना साउथ का सिनेमा अभी पॉपुलर हो रहा है उसके आसपास और भी पहुंच पाए. मतलब एवरीवन लव्स मराठी सिनेमा, बट फिर भी आंकड़ों के बारे में बोला जाए, आई नो इट्स अ लॉन्ग क्वेश्चन बट यू नो इट्स. नो बट आई जस्ट फील के जो हम कर रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं और उस बात का गर्व हमें होना चाहिए. कभी कभी कंपैरिजंस में हम अपनी वैल्यू कम कर देते हैं. मराठी सिनेमा बहुत गर्व वाली सिनेमा है और हमें बस कहना चाहिए कि इट इज द बेस्ट सिनेमा इन द वर्ल्ड. वी शुड बिलीव इट एंड इट विल बी दैट. So I feel ke we're very proud to have the rich, beautiful talent that exists in Marathi cinema. बहुत सारे talented actors हैं, technicians हैं, filmmakers, निर्माता हैं, निर्देशक हैं, संगीतकार हैं, बहुत सारा talent है. और मनीष मल्होत्रा भी आ गए हैं. talent के मैंने word शब्द कह दिया और वो पहुंच चुके हैं यहाँ. So I feel के we should be happy with what we do. And I'm sure बहुत सारा प्यार और स्नेह to Telugu and Tamil cinema, but हम अपने आप में भी बहुत खुश हैं और अच्छा काम कर रहे हैं. Great sir, thank you so much. बहुत बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला और आप आए. Let's please अब give a big आप round of कहेंगे कि applause. ट्रैफिक में फंस गए थे, लेकिन लग तो नहीं रहे, वैसे काफी चकाचक लग रहे हैं आप. हाँ, बहुत बहुत. आप उषा काकड़े जी को कुछ कहना चाहेंगे? मनीष मल्होत्रा साहब. Usha ji is a friend and she's always joyful and she's always been looking forward to producing films. So बहुत बहुत मुबारक. And it's finally happening. We are all following what Karan has started, producing fabulous films. And so many congratulations, and I know you're going to do good here too. मनीष जी का बुलाइए. उषा मैम से मैं विनती करता हूं कि आप मनीष जी का स्वागत करें. मैं रोहन सर को बुलाना चाहती हूँ. रोहन सर प्लीज मंचावर यावा अशी विनंती. एक सेल्फ सस्टेनेबल टेरारियम देऊन श्री मनीष मल्होत्रा यांचा इथे सत्कार होतोय. तेजपाल, मी तुम्हाला विनंती करतो, क्लॅप तुमच्याकडे असेल तर वी कॅन हॅव अ फोटो मोमेंट. मॅमला तुम्ही जर ती क्लॅप देऊ शकलात. अभी हमको करण सर ने बताया कि मनीष मल्होत्रा जो है, मनीष जी बहुत अच्छा गाना गाते हैं. तो मनीष जी प्लीज. Sorry, I came late, but that doesn't mean, you know, I was genuinely stuck in traffic. I don't sing. गाने करण के इतना लिए अच्छा बोल रहे डांस करते हैं, उनको बोलिए डांस करें. एक दूसरे के आप खींच रहे हो. उषा मैम से विनती है कि आप क्लैप के साथ एक फोटो के लिए. May I request you to have the clap in your hands, sir, please? उषा मॅम, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ही क्लॅप घेऊन एक फोटो आपण एकत्र घेतला तर चालेल का? थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उषा काकडे प्रेझेंट्स विकी फुल ऑफ लव्ह, रिटन अँड डिरेक्टेड बाय तेजपाल जयंत वाघ, जी आपण सगळेच बघू शकतो 2025 मध्ये. थँक्यू करण सर, थँक्यू मनीष सर, थँक्यू उषा मॅम. उपस्थित सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार. तनिषाजी, गौहर खान, लक्ष्मीजी, स्मिता गोंदकर, नवेली देशमुख, रिंकू राजगुरू, सोनाली कुलकर्णी, शर्मिलाजी, सगळ्यांचे मनापासून आभार. आपण सगळे उपस्थित राहिलात आणि यानंतर स्नॅक्स आणि डिनरसाठी काउंटर ओपन आहेत. आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला विनंती. थँक्यू सो मच. हॅव अ वंडरफुल नाईट. गुड नाईट. थँक्यू.